बीड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता उद्या होत आहे आणि याच निवडणूक मतदान प्रक्रियेच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा बीडमध्ये पार पडणार आहे। मी सध्या पारस नगरी ज्या ठिकाणी माने कॉम्प्लेक्सच्या बाजूला ही सभा पार पडणार आहे या ठिकाणी आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची जयंत तयारी या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहू शकतो की अगदी वॉटरप्रूफ पंडाल या ठिकाणी उभारण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात ही सभा असणार आहे। भाजपच्या अधिकृत उमेदवार असलेल्या डॉक्टर ज्योती घुमरे यांच्या प्रचारासाठी ही सभा असणार आहे। विजयी संकल्प सभा ही असणार आहे आणि या सभेमध्ये नेमकं देवेंद्र फडणवीस काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जेव्हापासून बीडमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे त्यानंतर अगदी अजित पवार यांनी बीडमध्ये येऊन 2 सभा घेतल्या आणि या सभेमध्ये अजित पवारांनी थेट क्षीरसागरांवर टीका केली होती की बीडमधील घराणेशाही संपवा असं देखील थेट आव्हान त्यांनी मतदारांना केलं आणि आता अजित पवारांच्या 2 सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा बीडच्या याच पारसनगरी येथे असलेल्या मैदानावर होणार आहे। या सभेसाठी मंत्री पंकजा मुंडे त्याचबरोबर इतर देखील भाजपचे काही नेते उपस्थित असणार आहेत आणि या सभेत नेमकं देवेंद्र फडणवीस बीडच्या विकासाचं व्हिजन काय मांडतात, कारण ऐनवेळी योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांना सोडून देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर आता त्यांची पहिली सभा त्यांच्या प्रचारासाठी असणार आहे। विजयी संकल्प असं या सभेला नाव देण्यात आलं आहे, त्यामुळे ही सभा उद्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी असणार आहे। 2 तारखेला प्रत्यक्षात बीड नगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार होईल आणि 3 तारखेला या सगळ्या मतदानाचे कौल हाती येतील। कॅमेरामन मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा टीव्ही, बीड।